तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजे 27 मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता सगळेजण घरातले खूप आनंदी असतात. पण मात्र त्रिलोत्तमाला काळ्या रंगाचा न खूप राग येतो आणि तिला न काळा रंग अजिबातच आवडत नाही. तर सगळेजण त्रिलोत्तमाला विचारू देखील लागतात की खरंच त्रिलोत्तमा म्हणजेच मॉम आई, तुला काळ्या रंगाशी इतका का प्रॉब्लेम आहे, तू सांगशील का? तर आता त्रिलोत्तमा सांगू लागती की माझ्या भूतकाळात असं काही घडलेलं आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्रिलोत्तमा खूप रडत असते. तिचा भूतकाळ मात्र आतापर्यंत कुणालाच माहीत नाही, फक्त तिच्या एकटीलाच माहीत आहे. तिनं चंद्रकांतला देखील सांगितलेला नसतो. सगळेजण अस्वस्थ होतात. सावली, सारंग, ऐश्वर्याने त्रिलोत्तमाकडे बघू लागता. तर त्रिलोत्तमा म्हणू लागते, प्लीज मला माझ्या भूतकाळाबद्दल मला काहीच विचारू नका तुम्ही, आणि मी तुम्हाला सांगते नाही, उगाच मला माझ्या भूतकाळामध्ये तुम्ही मला खिचून नेऊ नका. मला न माझं भूतकाळात जर नाव कुणी काढलं ना तर मला न खूप त्रास होतो. तर आता सारंग म्हणू लागतो, ताई एखादा माणूस इतका वाईट असू शकतो मान्य आहे, पण काळा रंग इतका वाईट असू शकतो हे मला अजिबात मान्य नाही. तू प्लीज आम्हाला सांग ना, काळ्या रंगाने तुझं इतकं काय बिघडलं आहे तू सांग ना. त्यावेळी आता त्रिलोत्तमा खूप घाबरते आणि सारंगकडे बघू लागते. तिला वाटत असतं हा सारंग मला कसले प्रश्न विचारतोय, मला माझ्या भूतकाळाचं सत्य मला नाही कोणाला सांगायचं आणि मला काळ्या रंगाचा ना जितका तिरस्कार आहे ना तितका मी इथून पुढे पण तेवढाच ठेवणार आहे, कारण की मला त्या काळ्या रंगामुळे ना खूप माझ्या भूतकाळामध्ये मला त्रास झालेला आहे आणि माझा भूतकाळ मी कुणालाच सांगणार नाही. तर आता सारंग म्हणू लागतो, आई आम्ही सगळेजण इथं बसलेला आहो आणि आम्ही तुला काहीतरी विचारतोय, तू प्लीज आम्हाला सांग ना. आई ती तुला नेमकं काय म्हणली होती, तिने तुझ्यासोबत काय केलं, प्लीज आम्हाला सांगितल्याशिवाय कळणार तरी कसं. त्रिलोत्तमा म्हणू लागते, अरे सारंग मी तुला एकदा नाही मी तुला किती वेळेस सांगू, नको ना काढू माझ्या भूतकाळाच्या गोष्टी, मला खूप त्रास होतो. तिनं माझ्यासोबत काय केलं आणि काय नाही मी तुला सांगायच्या अगोदरच मला इतका त्रास होतोय, तर मी तुला सांगितल्याच्या नंतर मला किती त्रास होईल, तुला माझी काळजी वाटत नाही का? तर सारंग म्हणतो, अगं आई तुझं सगळं काही ठीक आहे, सगळं काही खरं आहे, पण आता तुझं तुझ्या भूतकाळातल्या गोष्टी जर आम्हाला सांगितल्याच नाही तर त्याच्यावर मार्ग तरी कसा निघेल. आणि तुला जो इतका काळ्या रंगाशी इतका खूप मोठा तिरस्कार आहे ना, तर काही काळ्या माणसं जरी असले तरी त्यांचं मन किती निखळ आणि किती प्रेमळ असतं. बघ ना आपल्या सावलीचं तू उदाहरण घेणं, पण मात्र तिचा काळा रंग असल्यामुळे तू तिला आतापर्यंत तिच्यासोबत तिरस्कार करत होती, तिचा चेहरा देखील बघत नव्हती. पण आता तिचं मन चांगले तुला कळालं ना, तेव्हा तुझं आणि तिचं मन जुळलं नाही तेव्हाच तुला कळालं की सावली किती चांगली. आता सावलीचा रंग काळा असो किंवा गोरा असो यावरून काय होतं आई. त्यानंतर आता भैरवी म्हणू लागते, सारंग तू परत परत मला तेच विचारतोय, मला नाही ना सांगायचं. तर त्यानंतर सारंग परत एकदा म्हणू लागतो, आई तू जर तुझा भूतकाळ आमच्यासोबत सांगितला, सगळ्यांना शेअर केला तर तुलाच बरं वाटेल, तुझंच मन हलकं झाल्यासारखं तुला होईल. तर त्यानंतर मग आता त्रिलोत्तमा म्हणू लागते, अरे सारंग परत परत तू तेच विचारतोय मला, तुला माझा भूतकाळ इतका सहज आणि इतका सोपा वाटतो का रे? मी नाही सांगणार. तर आता सारंग म्हणतो, इतका सहज आणि सोपा नाही तर मग आम्हाला सांग ना नेमकं तिने तुझ्यासोबत काय केलं होतं आणि काय नाही, आम्हाला तरी कळेल ना तुझी सावत्र नेमकी कशी होती आणि कशी नाही. त्यानंतर भैरवी विचार करते आणि मग सगळ्यांना तिचा भूतकाळ सांगायला सुरुवात करते. सगळेजण आश्चर्याने भैरवीकडे बघत असतात. सगळेजण खूप उत्सुक असतात की नेमकं आईच्या भूतकाळामध्ये काय घडलं होतं आणि काय नाही. आणि मग त्यानंतर त्रिलोत्तमा सांगू लागते की त्यानंतर जेव्हा आम्ही छोटाले होतो, माझे 2 भाऊ आणि मी जेव्हा छोटाले होते ना, तेव्हा माझी पहिली आई वारली, म्हणजे माझी सख्खी आईचा मृत्यू झाला. त्यानंतर माझ्या बाबांनी ना एका दुसऱ्या बाईसोबत लग्न केलं आणि मग ती बाई म्हणजेच माझी सावत्र आई ज्या दिवशीपासून आमच्या घरामध्ये आली ना तेव्हापासून आमचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखंच झालं होतं. माझी आई ना, माझी सावत्र आई, माझे बाबा घरी असायचे ना तेव्हा आमचा खूप लाड करायची, आमचं सगळं आवरून द्यायची, आम्हाला छान छान खायला प्यायला द्यायची. पण जसे बाबा माझ्या ऑफिसला जायचे ना तसे आमचा छळ करायची, आम्हाला कामं करायला लावायची, आम्हाला खूप मारायची. माझ्यासोबत तर तिनं काय काय वाईट केलं मी तुम्हाला सांगू शकत नाही. माझा तिनं इतका छळ केला ना, आमच्या तिघी भावंडांचं मात्र आयुष्य तिनं उद्ध्वस्त करून टाकलं होतं. फक्त एक म्हणायला आई होती आणि माझ्या आईचं तुम्हाला सांगू का, तिचं अफेअर पण चालू होतं बाहेर. मला सगळं माहिती होतं, मी फक्त विचार करायची, बाबाचा विचार करायची आणि मी माझ्या पहिल्या आईला आठवायची, आई तू का गेलीस गं, तू गेलीस आणि आमचे आयुष्य उद्ध्वस्त झालं. बघ ना सावत्र आई बाबांनी करून आणल्यापासून
तुमच्यातून आमचा सगळा छळ चालू आहे. असं करत करत मी दररोज रात्री रडत झोपायची. आता त्रिलोत्तमाचं हे बोलणं ऐकून सारंगच्या देखील डोळ्यामध्ये पाणी येतं. तर त्रिलोत्तमा म्हणू लागते, बस सारंग, एवढंच, इतक्यातच तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलंच का रे? अजून तर भरपूर बाकी आहे, तुम्हाला सगळ्यांना ऐकायचंच होतं ना, तर मग ऐकाच तुम्ही आता. त्यानंतर सावली म्हणते, नाही नाही त्रिलोत्तमा मॅडम, तुम्ही राहू द्या, बस झालं आता. तर त्रिलोत्तमा म्हणू लागते, नाही नाही तुम्ही आता ऐकाच, पुढे काय काय घडलं होतं आणि मला इतका काळ्या रंगाशी का तिरस्कार आहे, मी आता तुम्हाला सांगणारच आहे. मग त्यानंतर त्रिलोत्तमा सांगू लागते, अरे हे तर काहीच नाही, इथं फक्त सुरुवात होती, अजून तिनं माझ्यासोबत काय काय केलं सांगू का? त्या सावत्र आईचं ना बाहेर अफेअर चालू होतं. त्यानंतर माझ्या बाबाला एक दिवस लक्षात आलं. मग त्यानंतर माझ्या बाबांनी ना शोध घ्यायला पण सुरुवात केली. त्यानंतर माझ्या बाबाने त्या सावत्र आईला जाम विचारलं की तू असं असं बाहेर काहीतरी चालू आहे का? तिनं माझ्या देखत सांगितलं की ही मुलगी काही पण बोलते, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? परत एकदा त्या सावत्र आईनं बाबाचं मन जिंकलं, विश्वास जिंकला. त्यानंतर तर काय, बाबाचा इतका आईवर विश्वास बसला की बाबा सगळे पैसे वगैरे तिच्याकडेच देऊ लागता. आणि मग त्यानंतर एक दिवस असं झाला की तिनं सगळे पैसे वगैरे घेऊन पळून गेली. बाबाला जेव्हा ही बातमी कळाली ना, बाबाला पण अटॅक आला आणि बाबांचा पण मृत्यू झाला. आणि मग त्यानंतर त्रिलोत्तमा आणि तिचे ते 2 भावंड पोरके झाले. त्यानंतर आता त्या 2 भावंडांसाठी त्रिलोत्तमाला खंबीरपणे उभं राहावं लागलं, कारण की त्रिलोत्तमा त्यांच्यापेक्षा मोठी होती. मग त्यानंतर त्रिलोत्तमाने कुठेतरी काम शोधलं, खूप ठिकाणी कामं केले आणि त्या 2 भावंडांना मोठं केलं, त्यांचे लग्न वगैरे करून दिले. आणि मग कुठे जाऊन त्रिलोत्तमाचं देखील लग्न झालं. इतका सगळा तिने वनवास भोगलेला आहे. त्यानंतर सारंग म्हणू लागतो, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तर सारंग म्हणू लागतो, आई मी विचार देखील केला नव्हता गं, तुझा भूतकाळ इतका कठीण आणि इतका अवघड गेलेला असेल, खरंच मला वाटलं नव्हतं. मला वाटत होतं की काळ्या रंगाशी तुझा इतका मोठा तिरस्कार कसं काय, मला हेच जाणून घ्यायचं होतं. मला माहीत नव्हतं गं तुझ्यासोबत ना इतक्या भूतकाळात कठीण कठीण गोष्टी घडल्या आणि तुझी ती सावत्र आई तशी होती. सॉरी बरं का, हे सगळं विचारलं, पण तू सांगितल्याच्या नंतर तुझं तरी मन हलकं झालं असेल ना, सारंग असं विचारत असतो. तर त्रिलोत्तमा म्हणू लागते, हो ऐकलंय ना माझा भूतकाळ कसा होता आणि कसा नाही, इतकं सगळं मी सहन केलंय. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.